नमस्कार. जांभूळ नाव तर ऐकलेच असेल, फळही खाल्लं असेल आणि हो, हे पण नक्की ऐकलं असेल की रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे एक सुपरफूड आहे. पण खरंच या दाव्यात किती तथ्य आहे? म्हणजे आपण जसं ऐकतो तसं जांभूळ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खरंच इतका प्रभावी आहे का? चला तर मग आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. एका चाचणीमध्ये 250 ग्राम जांभळाचा गर खाल्ल्यावर काय झालं असेल असं वाटतं? साखर कमी झाली असेल? अजिबात नाही. उलट ती वाढली आणि तीही तब्बल 32 मिलीमोल्स पर डेसिलिटरने. हे तर पूर्णपणे अनपेक्षित होतं. आता 32 मिलीग्राम डेसिलिटर ही वाढ म्हणजे नेमकं काय? बरं का, ही वाढ इतकी आहे की आपल्याला ह्या फळाबद्दलच्या प्रचलित समजुतीवर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते. चला या आकड्याला थोडा सोपं करून पाहूया. आंब्यामुळे साखर 40 मिलीग्राम पर डीएलने वाढली होती आणि जांभळामुळे 32 मिलीग्राम पर डीएल. म्हणजे आंब्यासारख्या गोड फळामुळे होणाऱ्या वाढीपेक्षा फक्त 20% कमी. ज्या फळाकडून आपण साखर कमी होण्याची अपेक्षा करतो त्यानेच साखर वाढवली. कमाल आहे. मग आता मोठा प्रश्न हा आहे की जर जांभळाच्या गराने रक्तातील साखर वाढत असेल तर मग जांभूळ साखर नियंत्रणात ठेवतं हा समज इतका का पसरलाय? नक्कीच यामागे काहीतरी वेगळं कारण असणार. आणि याचं उत्तर दडलेलं आहे खुद्द त्या फळातच. म्हणजे गोष्ट संपूर्ण फळाची नाहीये, तर त्याच्या 2 वेगवेगळ्या भागांची आहे. हे बघा, इथे सगळं स्पष्ट होईल. एका बाजूला आहे गर, ज्यात नैसर्गिक साखर असल्यामुळे साखरेची पातळी थोडी वाढतेच. पण दुसऱ्या बाजूला आहे त्याची बी, आणि ही आहे खरी हिरो. रक्तातील साखर नियंत्रणाचं सगळं श्रेय या बीला जातं, कारण त्यात झॅम्बोलिनसारखा एक महत्त्वाचा घटक असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जांभळाची मधुमेहविरोधी म्हणून जी काही प्रसिद्धी आहे ती त्याच्या गरामुळे नाही तर त्याच्या बीमुळे आहे. अच्छा, तर मग या बीमध्ये असं नेमकं आहे तरी काय? आणि ती काम कशी करते? चला जरा खोलात जाऊन बघूया. तर असं आहे, या बीमध्ये झॅम्बोलिनसारखे पॉवरफुल घटक असतात. असं मानलं जातं की हे घटक शरीरातील बीटा पेशींना उत्तेजित करतात, ज्यामुळं इन्सुलिन तयार व्हायला मदत होते. म्हणूनच याला एक इन्सुलिन मेकर असंही म्हणतात. पारंपरिक ज्ञानानुसार यामुळे फक्त रक्तातील साखरच नाही तर रक्तदाबही नियंत्रणात राहतो. आणि गंमत म्हणजे असेच काही फायदे या झाडाच्या पानांमध्ये आणि सालीमध्येही आढळतात. ठीक आहे, आता हे सगळं रहस्य तर उलगडलं, पण या माहितीचा आपण प्रत्यक्ष वापर कसा करायचा? चला जांभूळ वापरण्याची योग्य पद्धत पाहूया. जांभळाच्या सीझनमध्ये दिवसाला 10-15 ताजी जांभळं खायला हरकत नाही. शक्यतो सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर एक स्नॅक म्हणून. पण 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. एक म्हणजे रिकाम्या पोटी खाऊ नका, आणि दुसरं, जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मीठ लावून खाणं टाळा. पण जांभळाचा हंगाम तर फक्त काही महिन्यांपुरताच असतो. मग बाकीच्या वर्षभरात काय करायचं? त्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय आहे जांभळाच्या बियांचे चूर्ण किंवा पावडर. याचं प्रमाण अगदी सोपं आहे. 1 चमचा म्हणजे साधारण 3 ते 5 ग्रॅम चूर्ण हे कोमट पाण्यासोबत सकाळी नाश्त्याच्या आणि रात्री जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यायचं आहे. दुसरा एक पर्याय आहे जांभळाचा रस. पण हा घेताना एका गोष्टीची खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. साधारण 15 ते 20 मिली रस एका ग्लास पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या अर्धा तास आधी घेऊ शकता. असंही म्हणतात की जांभूळ आणि कारल्याचा रस एकत्र घेतला तर तो जास्त प्रभावी ठरतो. पण सर्वात महत्त्वाची सूचना, बाटलीवर नो ॲडेड शुगर म्हणजेच यात साखर घातलेली नाही असं लिहिलेलं आहे की नाही हे आवर्जून तपासा. आणि तिसरा पर्याय आहे जांभळाचे विनेगर, ज्याला आपण सिरका म्हणूनही ओळखतो. जेवणानंतर वाढणारी साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी 1 ते 2 चमचे व्हिनेगर एका ग्लास पाण्यात मिसळून घ्या. चला आता या आढाव्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, सुरक्षितता. कारण अपूर्ण माहिती नेहमीच धोकादायक ठरू शकते. इथे 3 सुवर्ण नियम आहेत जे कधीच विसरायचे नाहीत. पहिला, सुरुवात करताना नियमितपणे आपल्या साखरेची पातळी तपासा, कारण औषधांसोबत घेतल्यास साखर अचानक कमी होऊ शकते. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचं, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपल्या औषधांचा डोस स्वतः कधीही बदलू नका. आणि तिसरा, दिवसभरात भरपूर पाणी प्या. ह्या सगळ्या चर्चेतून लक्षात ठेवण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्या एका वाक्यात आहे: जांभूळ हे औषधाला पर्याय नसून पूरक आहे. ते औषधांची जागा घेऊ शकत नाही, पण त्यांना मदत नक्कीच करू शकतं.
जांभळाचं हे सखोल विश्लेषण ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. असे आणखी कोणते आरोग्यदायी पदार्थ असतील जे आपली खरी रहस्य अशाच प्रकारे उघडपणे दडवून ठेवत असतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?